शेतकरी मित्रांनो, आज आपण जी माहिती घेऊन आलो ती म्हणजे पीक विम्या संदर्भात. आता या शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा, त्याचबरोबर कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आणि किती प्रमाणात हा पीक विमा मिळणार आहे, ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधी कोणतीही माहिती सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवर मिळते. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर खरीप हंगामातील पीक विम्याबाबत आता राज्य सरकारवर जे मोठी अडचणीत आलेलं आहे, या संबंधी जे न्यायालय असताना आपल्याला माहिती आहे त्यांनी राज्य सरकारवर अक्षरशः नाराजी दर्शवलेली आहे आणि त्यांना आदेश दिलेला आहे. काय दिला आदेश आता तो सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, खरीप हंगामासंबंधी खरीप पीक विमा प्रकरणी दाखल याचिकेत हायकोर्टाने सरकारवर तीव्र अशी नाराजी व्यक्त केलेली आहे. म्हणजे ह्या प्रकरणात संबंधित यंत्रणांना शपथपत्र दाखल करण्याचे सुद्धा राज्य सरकारला आदेश न्यायालयाने दिलेले आहे. तर काय आपण ही संपूर्ण माहिती आता समजून घेऊया. खरीप पीक विमा प्रकरणात एका शेतकऱ्यांनी जी न्यायालयात उच्च न्यायालयात म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे जी याचिका दाखल केलेली होती त्यासंबंधी आता काय माहिती आलेलं आहे. तर उच्च न्यायालयात छत्रपती संभाजीनगर म्हणजे सुनावणी झाली. यामध्ये विभाग कंकणवाडी आणि न्यायमूर्ती अजित कडेगावकर यांच्या खंडपीठापुढे ही जी आहे सुनावणी झालेली आहे. या प्रकरणी राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाने तीव्र अशी नाराजी व्यक्त केलेली आहे. तर संबंधित सर्व शासकीय यंत्रणांना शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिनांक 17 जून 2026 रोजी याचिकेवर सुनावणी होईल असे सुद्धा सांगितले आहे. म्हणजे तत्पूर्वी ते आदेश सादर करण्यात यावे. यानंतर या प्रकरणावर आता सुनावणी होणार आहे. यानंतर हिंगोली जिल्ह्यात जर आपण बघितलं तर एका 5 तालुके असून सुमारे 3,25,904 एकर क्षेत्र या योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षित करण्यात आलेले आहे. तसेच 5,12,094 शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षणासाठी अर्ज सुद्धा भरण्यात आलेला आहे. राज्य शासन व केंद्र शासन यांचा जर आपण हिस्सा बघितला तर म्हणजे 30 कोटी रुपयापर्यंतचा पीक विमा हा कंपनीकडे जमा सुद्धा झालेला आहे. म्हणजे स्पेशल जिल्ह्याचा एका जिल्ह्याचा तेवढा जमा झालेला आहे. आणि यामध्ये संरक्षित जर बघितलं आपण तर त्यामध्ये सोयाबीन, तूर, मूग, उडीद यांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दुष्काळ व दुष्काळ संबंधित तरतुदीमध्ये 25% अग्रिम विमा देण्याचे संरक्षण सुद्धा शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत हिंगोली येथील अजित मगर आमदार चंद्रकांत नवघरे यांनी ही याचिका दाखल केलेली आहे. त्यामुळे तातडीने त्यामध्ये घोषणाही झालेली आहे. आता शेतकऱ्यांना हा पीक विमा फक्त एका जिल्ह्यासाठी न मिळता तो अखंड महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी मिळणार आहे. ही होती मित्रांनो माहिती. बघू शकता तुम्ही आता संपूर्ण जिल्ह्यांना आता ही मदत मिळणार आहे. आणि ही न्यूज ऑफिशियल आहे, कारण तुम्ही वर बघू शकता TV9चा लोगो सुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला जर माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.